आज आपण बनवूया पत्तागोबीची एकदम झणझणीत भाजी घरच्याच साहित्यामध्ये। ही बघा, मी छोटी पत्तागोबी घेतली आहे। तिचे अशी पान घ्यायचे आहेत आपल्याला, मधले काढून। ही पत्तागोबीची पान काढून आपण पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी भिजू घालूया, कारण ते एकदम नरम होतात मग। हे बघा, मी असेच गोल गोल काढून घेते। छोटे मोठे तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता। मी साईडला काढून ठेवले त्या बाउलमध्ये पाण्यात, आणि 3 चमचे बेसन घेते। बेसन तुमच्या टेस्ट अनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा मीठ, हळदी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे, आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे। त्यामध्ये पाणी घालून आपण याचे एक बॅटर तयार करूया। तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर ती पण तुम्ही यामध्ये कुटून घालू शकता, हिरवी मिरचीची पेस्ट। हे बघा, मला अर्धा ग्लास पाणी लागले 3 चमचे बेसन पिठाला। याला मी चांगलं मिक्स करून घेतलंय। आता पत्तागोबीचं एक पान घेऊन यामध्ये आपण चांगलं बेसन लावून घेऊया। हे बघा, मी असं लावून घेते। पूर्ण पानाला बेसन लावून याचा आपण रोल बनवून घेऊया। हे बघा, हा रोल बनवल्यावर उघडत नाही, काही नाही, आपण एकदम हलक्या हातानेच बनवायचा। हे बघा, पूर्ण रोल मी अशीच बनवून घेते। एकदा ही पत्तागोबीची भाजी जरूर ट्राय करा, खायला एकदम टेस्टी बनते आणि इझी आणि सोपी रेसिपी आहे। हे बघा, मी पूर्ण साईडला बेसन लावून घेतलंय। हे अशीच पूर्ण रोल बनवून घेते। गॅसवर एक कुकर ठेवलंय। कुकरला आपण 2 शिटी लावून याला वाफ करून घेणार आहोत। 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवते। प्लेटला थोडंसं तेल लावून हे आपण बनवलेले पत्तागोबीचे रोल त्यामध्ये ठेवून देऊया। हे एकमेकाला चिटकत नाही, काही नाही, एकावर एक ठेवले तरी चालतात। हे बघा, मी असे एकावर एक ठेवून पूर्ण कुकरमध्ये ठेवून देते। पाणी थोडंच घालायचं, त्या प्लेटमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे। याला आपण 2 शिटी काढून घेऊया। तोपर्यंत आपण याची ग्रेव्हीची तयारी करूया। त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे। तुम्ही कांदा टोमॅटो दोन्ही घालू शकता, आमच्याकडे टोमॅटो नाही आवडत। एक मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते। 3 हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, थोडंसं अद्रक, लसूण आणि 10 काजू घेतलेत मी। काजू ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर घाला। कुकर आपलं थंड झालं आहे। हे बघा, प्लेट बाहेर काढून दाखवते। हे बघा, हे एकदम चिटकलं नाही, काही नाही, रोल आपले एकदम छान बनलेले आहेत। आता गॅसवर एक कढाई ठेवून त्यामध्ये तेल घालते आणि हे कांद्याचं बॅटर पण आपण त्या कढाईत घालून घेणार आहोत। तेलामध्ये मी मोहरी घातली अर्धा चमचा। आता हे मिक्सरच्या भांड्यामधला पूर्ण मसाला ते तेलात घालून टाकूया। याला कांद्याला आपण अगोदर भाजून घेतलेलं नाही, त्यामुळे याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया। कांद्याचा कच्चा वास गेला पाहिजे। हे बघा, मी पूर्ण कढाईमध्ये घालून घेतलंय। याला 2 मिनिटं चांगलं परतू देऊया आपण। हे बघा, 2 मिनिटं झाली आहेत। आता मी बाकीचे मसाले घालून घेते यामध्ये। मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अनुसार घालू शकता। हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, आणि मी गरम मसाला घातला आहे। तुम्ही याऐवजी चाट मसाला वापरू शकता। याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, मसाला आपला तेल सुटेपर्यंत चांगला झाला आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। ते मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी कढाईमध्ये टाकलंय। मसाला आपला एकदम रेडी आहे। त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते मी। ही भाजी एकदम पातळ छान लागत नाही, थोडीशी घट्टच छान लागते। भातासोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता। अर्धा चमचा मीठ घातलंय। याला एक उकळी काढून घेऊया झाकण ठेवून। हे बघा, आपलं एक उकळी काढून मी हे याच्यात सोडून देते पत्तागोबीचे रोल। मी यामध्ये अर्धे सोडते, अर्धे तसेच खाणार आहे आम्ही।
याला जास्त वेळ बनवायची गरज नाही, फक्त एक उकळी काढायची, आपली भाजी एकदम रेडी होते. ही बघा, एक उकळी काढून भाजी आपली एकदम रेडी आहे. पत्तागोबीची भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.